हॅलो हॅलो, सर्वांना माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचतोय ना? अरे आवाज येतो की नाही? ओके, सर्वप्रथम बारीला सुरुवात करण्याआधी माझे प्रतिस्पर्धी शाहीर धुळेवाले शाहीर सुरजजी कातकर बुवा यांनी आपल्या प्रमाणपत्र आणि सुस्वागतम 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 चौदा विद्या आणि 64 कलेचा दाता, ज्याचं नाव घेतल्याशिवाय व त्याचं पूजन केल्याशिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात होत नाही, अशा विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून स्वराज्य देखत स्वप्नाचीच्या खुशी जन्माला आलं. त्या राजमाता जिजाऊ जे स्वप्न साक्षात उतरले, अखंड महाराष्ट्राच्या राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. वयाच्या 14 त्याचबरोबर आज महाराष्ट्राचे उत्कृष्ट असे आणि रायगड भूषण पुरस्कार प्राप्त माझे गुरु समान रामचंद्रजी घाणेकर हे आज आपल्यातून निघून गेले आहेत, पण आज आम्ही त्यांच्याकडे बघूनच ही कला जोपासतोय. तर त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझ्या बाजीला सुरुवात करत आहे. धन्यवाद. हे रसिकराज, हा विनवणी पामर तुझ्या समोर करतो आहे, लक्ष असू दे. तू मला तुराचा मी बाबडी घुसागळ, तू शेरणी शिकारी मी बाबराच सागर, तू शेरणी शिकारी मी बाबराच सागर. हरी पैजलाम तो सखे सवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. म्हणून हे रसिक राजा हा विनवणी पामर काय करतो, लक्ष असू द्या. ही नावया कलेची आज सोडली नात, ही मायले करात आहे तुमचं माझ, हे मायले करात आहे तुमचं माझ. गीत गाता सूर छेडतो, काव्य सुमने चरणी वाहितो, गीत गाता सूर छेडितो,
सुमणे विचरणी वाहित मंडळी रसिकवंदना ही झालेली आहे. मी आता माझ्या स्तवनाला सुरुवात करत आहे. लक्ष असू द्या. जिने रचिला स्वराची गाथा, जिने घडविला स्वराच्या विधाता, धन्य जगी स्वराज जननी जिजामाता, तिचा चरणी आज मी नमवी तो माता. नव कोटी लेकरांची माय पाहिली, नव कोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. हे हिंदवी स्वराज जिने स्वप्न पाहिले, हे हिंदवी स्वराज जिने स्वप्न पाहिले, जिजाऊच्या चरणी हे गीत गायले, जिजाऊच्या चरणी हे गीत गायले. हिंदवी स्वराज जिने स्वप्न पाहिले, हे हिंदवी स्वराज जिने स्वप्न पाहिले, जिजाऊच्या चरणी गीत गायले, जिजाऊच्या चरणी गीत गायले, जिजाऊच्या चरणी गीत गायले, जिजाऊच्या चरणी गीत गायले.
आया होय अंतरी करुण हाताची जाऊचे वचन धरून हाताची जाऊचे वचन धरून हाताची जाऊचे वचन धरून आवळे वरदराज संगती घेऊन गडगिल कीर्तने होय ते का करुण गडगिल कीर्तने होय ते का करुण गडगिल कीर्तने होय ते का करुण इतिहासाच्या पानावर प्राण वाहिले इतिहासाच्या पानावर प्राण राहिले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले गुरु गणपती माझे घराणे हे थोर गुरु दौलत हे जेठी ज्ञान पार गुरु दौलत हे जेठी ज्ञान पार गुरु दौलत हे जेठी ज्ञान पार मधुकर शाहिराच्या निकळला ही धार तल सुरात करती पवन हे सार तल सुरात करती पवन हे सार तल सुरात करती पवन हे सार अभिषेक शैलन राज तुमास वाजले या अभिषेक शैलन राज तुमास वाजले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले हे नवी स्वराजने स्वप्न पाहिले हे नवी स्वराजने स्वप्न पाहिले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत गायले जिजाऊ चलणे गीत स्तवन झालेला आहे. आता आला गणाचा विषय. तर रसिको, आपला सृष्टीचा विधाता गणराया याचे आगमन होण्यास फक्त आणि फक्त मोजून 48 दिवस राहिले आहेत आणि भक्ताला ओढ लागली आहे ती गावाला जाण्याची. आणि जरी कामावर सुट्टी नाही दिली तरी चाकरमानी हा कधी गावाला जायचा ऐकणार नाही. तो सुट्टी नाही दिली तरी कामावर काढलं तरी चालेल, पण गणपतीला गावी हे जाणार आणि जाणार. तर मी गण सादर करत आहे. गणाची चाल आहे. गर राजे तुझ्या पायात पंजन वाजती, माझे गोगर तालुक्याचे सुपुत्र सुयोगदादा पानकर यांची गवळण खूप गाजत आहे.
त्या चालीवरती माझा गण आहे, लक्ष असू द्या. त्या विश्वाची दोरी गण तुझ्या हाती आहे. अरे चला चला देवा तुझा महिमा आणि तुझी ख्याती आहे. अंधारात तुझे रात तू आणि सुख दुःखाचा साथी आहे. प्रथम तुझे मान तुझा देवा पार्वतीचा लाडका बाळची गणपती आहे. म्हणून मी गण सादर करत आहे, लक्ष असू द्या. श्री गणराया दर्शन द्याया यावे ओ भुवरी. संकट समयी भक्त जनसी तारावे सत्वरी. अरे गण तुझी पाहण्या मंगल मूर्ती. अरे आतुर मी अंतरी. गण तुझी पाहण्या मंगल मूर्ती. आतुर मी अंतरी.
आगमनाची अभिषेक जाऊनी कागे ओढई आगमनाची अभिषेक जाऊनी गणपती बाण मंगल मूर्ती आतुर मी अंतरी 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 श्री गणराया दर्शन द्याया यावे बुवानी दर्शन समयी रत्न सीता यावे सत्वरी गणपती बाण मंगल मूर्ती रसिको स्तवन गण झालेला आहे. आता शक्ती दुर्याची मजा ही कुठून चालू होते? गवळण. तत्पूर्वी या माझ्या गणासाठी तर मंडळी आज मी प्रथमच या रंगमंचावरती उतरलो आहे. सिंगल बाल्या मी केल्या पण डबल बाली ही माझी प्रथमच मुंबई रंगमंचावर असल्यामुळे मी गवळणी बुवांना प्रेमाचीच देणार आहे आणि मी माझ्या गवळणीला सुरुवात करतो. लक्ष असू द्या, तुमचं सुद्धा लक्ष असू द्या. जीवा पाड प्रेम या कानावर भरते कधी मिठीत याला तर कधी माझ्या कमरेवर धरते. हृदयात माझ्या प्रत्येक श्वासात यालाच स्मरते. माईत करून ही गाणा तुझी सांग ही नियत कशी रे फिरते. मंडळी नियत म्हणजे कानाला चोरी करायची लई सवय घाणेरडी असते ना, म्हणून बोलते मी नियत, नाहीतर काही वाईट शब्द नाहीये. झाली वेडी दिवाणी या कानाची नाही राहिली माझ्या मी मनाची.
झाली वेडी दिवाणी या कानाची नाही राहिली माझ्या मी मनाची श्रीहरीच्या मुरलीचा लागला लळा प्रेम रंगी राधाराणी म्हणतात मला श्रीहरीच्या मुरलीचा लागला लळा प्रेम रंगी राधाराणी म्हणतात मला दिवाणी गणाची नाही राहिली माझ्या मनाची झाली वेडी दिवाणी गणाची नाही राहिली माझ्या मनाची श्रीहरीच्या मुरलीचा लागला लळा प्रेम रंगी राधाराणी म्हणतात मला श्रीहरीच्या मुरलीचा लागला लळा दिवाणी गणाची नाही राहिली माझ्या मनाची दिवाणी गणाची नाही राहिली माझ्या मनाची श्रीहरीच्या मुरलीचा लागला प्रेम रंगी राधाराणी म्हणतात मला श्रीहरीच्या मुरलीचा लागला प्रेम रंगी राधाराणी म्हणतात मला
कलगी तुऱ्याच्या नियमानुसार आम्ही तुरेवाल्या शाहिरांना प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे. तरी रसिकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न सांगत आहे. ब्रह्मदेवाने किती दिवस तप केले, ते तप कुणी त्याला करायला सांगितले त्याचे नाव सांगणे व ब्रह्मदेवाचे किती जन्म झाले ते सांगणे व ब्रह्मदेवाचा जन्म कोणकोणत्या नगरात झाला त्या नगराची नावे सांगणे. खाली टीप आहे, प्रश्न हा ग्रंथ आधारित असावा. बुवा जर उत्तर जमत नसेल तर विषयाला हात घालू नका, नाहीतर दुसरी बारी माझ्या हातात आहे हे मात्र लक्षात असू द्या. तर आलेले पारितोषिक सुचिता कदम, अतितटीचा सामना आज इथे रंगणार आहे आणि नको समजू समलागे नवपुआ हीच भारी तुला पडणार आहे. कोण किती पाण्यात आहे हे रसिक माय बाप आज पाहणार आहे आणि कुणाची बाजी सर आणि कुणी टायगर हेच मीच आज तुला धावणार आहे. शक्ती तुऱ्याच्या नेमान रसिक राजाच्या साक्षीन आपणा देतो मी हा प्रश्न, ह्यावा प्रश्न तुम्ही समजून. बोला तुमचं ते पोथी पुराण, हुआ बोला तुमचं ते पोथी पुराण, द्यायचे उत्तर पटवून, उत्तर पटवून हुआनो उत्तर पटवून. सामना जाऊ द्या रंगून, हुआनो उत्तर पटवून. विषय पटवून होऊ दे आज जोरात, होऊ दे आज जोरात.
थोडा लेटच झाला आहे. मी माझ्या पहिल्या फेरीचा मी आपल्यासमोर रजा घेतोय आणि बुवांना पहिल्या बारीसाठी या शाहीर अभिषेक कडून पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रथम फेरीत राजीनामा घेतो. धन्यवाद.